Welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study supplementary reader in English for class 11 snapshot story number 7 Birth by A.J. Cronin. In this excerpt from the Citadel, Andrew Manson, newly out of a medical school, had just begun his medical practice as an assistant to Dr. Edward Page in the small Welsh mining town of Blanley. As he is returning from a disappointing evening with Christine, the girl he loves, he is met by Joe Morgan. Joe and his wife, who have been married nearly 20 years, are expecting their first child. तर ही जी स्टोरी आहे, ॲज द नाव सजेस्ट करते, 7 नंबरची स्टोरी आहे. बर्थ A.J. क्रॉनिन यांची आहे. आणि हा जो सिटाडेल या ठिकाणी सिटाडेल ही जी नॉवेल आहे त्याच्यामधला हा एक उतारा आहे. याच्यामध्ये आपण म्हणूया अँड्र्यू मॅन्सन हे जस्ट त्यांनी आपलं डॉक्टरकीचा जो कोर्स असतो तो कोर्स पूर्ण केलेला असतो. मेडिकल स्कूल म्हणजे ते डॉक्टर झालेले आहेत आणि नंतरच त्यांनी आपला व्यवसाय असिस्टंट म्हणून, एक सहाय्यक म्हणून डॉक्टर एडवर्ड पेज, वेल्श जिथे मायनिंग टाऊन आहे म्हणजे खाणकाम चालतं अशा ब्लॅनेनली या शहरामध्ये त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि मग ज्यावेळेस ते एका संध्याकाळी जे निराशेमध्ये ते येत असतात, क्रिस्टायने म्हणजे ते त्या ज्या मुलीवर प्रेम करत असतात त्या मुलीचं नाव असतं क्रिस्टाईन. आणि मग ते निराश झालेले असतात, म्हणजे त्यांची लाईफ तिच्याबरोबर काही आपण म्हणूया एक निराशामध्ये गेलेले आहे, सक्सेसफुल लाईफ नाही आहे. आणि मग त्यांना जो मॉर्गन हा भेटतात आणि त्यांची वाईफ पण त्यांच्याबरोबर असते. 20 वर्षापासून त्यांचं लग्न हे 20 वर्षापूर्वी झालेलं आहे आणि आता त्यांना एक मुलगा हा होणार असतो. तर अशा स्वरूपाचा एक सुरुवात त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. आणि मग त्यांच्या पहिल्या मुलांचा जन्म आणि मग हे जे डॉक्टर आहेत आपले, बरोबर आहे, तर त्यांच्याविषयी अँड्र्यू मॅन्सन हे कॅरेक्टर आहे, जे डॉक्टर आहेत जो मॉर्गन आणि त्यांची वाईफ ज्यांना मुलगा होणार असतो, ते एक कॅरेक्टर्स याच्यामध्ये दिलेलेच आहेत, पात्र दिलेले आहेत. लेट्स स्टार्ट. दो इट वॉज नियरली मिडनाईट when Andrew reached Brangor, he found Joe Morgan waiting for him, walking up and down with a short step between the closed surgery and the entrance to the house. आता इथे एक शब्द आलेला आहे, ब्रायंगोवर हे एका अपार्टमेंटचं नाव आहे. एका रात्री ज्यावेळेस अँड्र्यू त्या अपार्टमेंटमध्ये पोहोचतात तर त्यांना दिसतं की जो मॉर्गन हा त्यांची वाट पाहत आहे. त्या पायऱ्यांवरती तो चालत आहे, जे अगदी बरोबर सर्जरी आणि घराचा डॉक्टरांच्या घर जे आहे त्या घराचा प्रवेशद्वार आणि जिथे सर्जरी केली जाते त्या ठिकाणी ते ये जा करतात जो मॉर्गन. आणि मग पुढे काय होतं, चला. ॲट द साईट ऑफ हिम द बर्ली ड्रिलर्स फेस एक्सप्रेस्ड रिलीफ. आता बर्ली ड्रिलर म्हणजे काय? बर्ली मीन्स लार्ज, स्ट्रॉंग, ड्रिलर प्रोफेशन. आणि मग आपण म्हणूया की जो मॉर्गनने डॉक्टरला पाहिल्यानंतर त्यांना एक आरामदायक असं वाटलेलं आहे. जसं आपल्याला एका पेशंट, आपण दवाखान्यामध्ये जातो आणि आपण डॉक्टरशी वाट पाहतो आणि डॉक्टर आल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर जो आराम किंवा जो आपण म्हणूया रिलीफ मिळतो आपल्याला, तशी फिलिंग जो मॉर्गन यांची झालेली आहे. Doctor, I'm glad to see you. I've been back and forward here this last hour. The missus want you before time too. आणि मग ते डॉक्टरला म्हणतात, तुम्हाला पाहून डॉक्टर साहेब मला खूप आनंद झाला आणि मी तुमची 1 तासापासून वाट पाहत आहे. माझी जी मिसेस आहे, मिसेस म्हणजे वाईफ, ज्याची डिलिव्हरी होणार आहे आणि त्याच्यापूर्वी मी तुमच्याकडे आलेलो आहोत. ती थोडीशी आजारी आहे असं त्यांना सांगायचं असतं. डिलिव्हरी कदाचित आधी येऊ शकते दिलेल्या वेळेपेक्षा. Andrew abruptly recalled from the contemplation of his own affairs, told Morgan to wait. आणि मग
अँड्र्यू सांगतात ॲब्रप्टली म्हणजे सडनली त्यांना आठवतं की मग ते सांगतात की कंटेम्प्लेशन मीन्स ऑब्झर्वेशन ते करत असतात आणि ते म्हणतात की जो मॉर्गनला सांगतात की तू वाट पहा. He went into the house for his bag. Then together they set out for number 12 Blaina Terrace. आणि मग जे डॉक्टर जे असतात ते घरामध्ये जातात, त्यांची बॅग घेतात, त्यांचे जे साहित्य असतं ते बरोबर घेतात आणि हा जो ॲड्रेस आहे ब्लेना टेरस नंबर 12 इथे ते जातात. The night air was cool and deep with quite mystery. आता ही जी नाईट आहे ज्याच्यामध्ये हवा अतिशय थंड आहे आणि ती काहीतरी ज्याला म्हणूया रात्रीमध्ये असं काहीतरी होणार आहे ज्याच्यामध्ये खूप रहस्य आहे, आता काही पुढेतरी होणार आहे असं ते फिलिंग त्या रात्रीमध्ये आहे. युजली सो परसेप्टिव्ह अँड्र्यू नाव फेल्ट डल अँड लिस्टलेस. आता डल म्हणजे काय, लिस्टलेस म्हणजे काय, लॅकिंग एनर्जी. खूप काम केलेलं आहे त्यांनी, त्याच्यामुळे ते डॉक्टर जे आहेत ते थोडेसे थकलेले आहेत. ही हॅड नो प्रिमोनिशन that this night call would prove unusual, still less that it would influence his whole future in Blandly. आता त्यांच्यामध्ये एनर्जी नाही आहे तर तिथे काही शब्द आहेत. प्रीमोनिशन मीन्स अनप्लेझंट अबाउट टू हॅपन. आता काहीतरी असं होणार आहे की जे ज्याला म्हणूया ज्याच्यामध्ये आपल्या आवडीचं नसणार आहे, असं काहीतरी होणार आहे. ते त्याच्या अगोदर एक शब्द येऊन गेला होता प्रिसेप्टिव्ह म्हणजे सेन्सिटिव्ह आहेत. आणि मग त्यांना असं वाटलं की आता ह्या संपूर्ण रात्रीवरती जे ब्लँडली येथे होणार आहे त्याच्यावर माझं संपूर्ण फ्युचर अवलंबून असणार आहे असं त्यांना कदाचित वाटू लागलेलं आहे. कारण त्यांना त्या रात्री बोलवायला जो मॉर्गन हा आलेला आहे, ते डॉक्टर आहेत आणि त्यांच्या पत्नीची डिलिव्हरी होणार असते, त्याच्या उपचारासाठी ते तिथे जाणार असतात. द टू मेन वॉक्ड इन सायलन्स अंटिल दे रीच्ड द डोअर ऑफ नंबर 12. देन जो ड्रू अप शॉर्ट. आता ड्रू अप शॉर्ट म्हणजे काय, हॉल्ट, थांबणे. मग हे दोघंजण चालतात अतिशय शांततामध्ये. डॉक्टर पेशंटकडे नेणार असतात, त्यांच्या वाईफकडे. आणि ज्यावेळेस ते त्या ॲड्रेसवर जातात ना, नंबर 12 ब्लेना टेरस इथे जातात, त्यावेळेस जो थोडा वेळ थांबतो, हॉल्ट घेतो. ऑफ शॉर्ट म्हणजे I'll not come in, he said, and his voice showed sign of strain. But man, I know you'll do well for us. आणि मग येथे जो मॉर्गन म्हणतो की मी काही आतमध्ये येत नाही. आणि त्याचा आवाज जो असतो त्याच्यामध्ये एक प्रकारचा स्ट्रेन असतो. स्ट्रेन म्हणजे एक प्रकारचा प्रेशर त्याला आलेला असतो, ताण आलेला असतो. स्वतःची बायको ज्यावेळेस ती प्रेग्नंट असते आणि त्याला त्याच्यामुळे थोडंसं वाईट वाटतं, थोडंसं स्ट्रेसमध्ये तो असतो. आणि ते म्हणतात की मला माहिती आहे डॉक्टर साहेब, तुम्ही सगळं आमच्यासाठी ठीक कराल. इनसाइड अ नॅरो स्टेअर लेड अप टू स्मॉल बेडरूम, clean but poorly furnished and lit only by an oil lamp. आणि मग डॉक्टर साहेब आतमध्ये ज्यावेळेस गेल्यानंतर एक अतिशय बारीक म्हणूया एक सीडी इथे ते असते. एक लहानसा बेडरूम असतो जो स्वच्छ असतो, परंतु त्याचं फर्निश जे असतं ते अतिशय खराब अवस्थेमध्ये असतं आणि तेथे फक्त एकच दिवा जो आहे तो चालू असतो. हिअर मिसेस मॉर्गन्स मदर, a tall, grey-haired woman of nearly 17, and the stout, elderly midwife waited beside the patient, watching Andrew's expression as he moved about the room. आणि मग येथे त्यांनी आता 2 कॅरेक्टर याच्यामध्ये इंट्रोड्यूस झालेले आहेत. एक आता आपण पाहिलं होतं की डॉक्टर अँड्र्यूज, जो मॉर्गन, आणि आता तिसरं कॅरेक्टर आलेलं आहे मिसेस मॉर्गन्स मदर. म्हणजेच जो मॉर्गनच्या ज्या काही पत्नी आहेत त्यांची आई, ज्या म्हणूया अतिशय उंच आहेत, ग्रे हेअर त्यांचे आहेत, जी आपण म्हणूया जवळपास 70 त्यांचं वय आहे. स्टाउट मीन्स ते स्ट्रॉंग आहेत. आणि आणखीन एक आहे एल्डरली मिडवाईफ. मिडवाईफ म्हणजे काय, द पर्सन ऑर द लेडी हू हेल्प ड्युरिंग द प्रेग्नन्सी, नर्स आपण म्हणूया. आणि असं एक मोठी स्त्री असते ना, ज्याला आपण प्रेग्नन्सीच्या काळात त्यांना भरपूर अनुभव असतो की कशा पद्धतीने काम करायचं, त्याला मिडवाईफ असं म्हटलेलं आहे. मग ती एक आहे, ती पण त्या पेशंटच्या बाजूला उभा आहे आणि ती त्या डॉक्टरचे एक्सप्रेशन्स ऑब्झर्व करत आहे. आणि मग ते सगळेजण त्या रूमकडे जातात. लेट मी मेक युअर अ कप ऑफ टी, डॉक्टर बॅच सेड द फॉर्मर क्विकली आफ्टर अ फ्यू मिनिट. आणि मग तिथे
जॉ मॉर्गन्सची जी आई असते ती म्हणते की मी तुम्हाला एक चहा ठेवते लवकर आणि पटकन मी येते. Andrew smiled faintly. He saw that the old woman, wise and experienced, realized there must be a period of waiting, that she was afraid he would leave the case, saying he would return later. आणि ती बाई जी असतात अँड्र्यू सांगतायत की तिच्याकडे अतिशय फेंटली म्हणजे स्लाइडली तिच्याकडे स्माईल करतात आणि ती जी स्त्री असते जी अतिशय ओल्ड असते, ज्याला म्हणूया आपण म्हातारी स्त्री आहे, जो जे जिथे आपण म्हणूया मिडवाईफ आहे, ती अतिशय एक्सपिरियन्स असते आणि तिला कळतं की आता हा जो काळ आहे तिचे प्रेग्नंटी आहे, परंतु डिलिव्हरी काही आत्ता होणार नाही आहे, वाट पाहावी लागणार आहे. आणि म्हणून ती म्हणते की हा जो डॉक्टर आहे, आता केस म्हणजे काय, केस म्हणजे ते ट्रीटमेंट आहे, जो ट्रीटमेंट करायचा आलेला आहे तो आता पटकन तिला थोडा औषधं गोळ्या देईल आणि निघून जाईल. डोंट फ्रेट मदर, आल नॉट रन अवे. आणि मग डॉक्टर ज्याच्यावरचे एक्सप्रेशन ओळखतात आणि फ्रेट म्हणजे वरी, काळजी करू नका म्हणतात आई, मी तुम्हाला मी इथून काही पळून जाणार नाही आहे. डाऊन इन द किचन ही ड्रँक द टी वाईल शी गेव हिम. आणि मग खाली गेल्यानंतर डॉक्टर त्यांनी चहा दिलेला असतो तो चहा पितात. ओव्हररॉट ॲज ही वॉज, he knew he could not snatch even an hour's sleep if he went home. आणि मग ओव्हरऑट म्हणजे टेन्स आणि नर्वस असतात. त्यांना माहीत असतं की मी आता जरी घरी गेलो तरी मी 1 ताससुद्धा झोपणार नाही आहे, असं त्यांना माहीत असतं. He knew too that the case here would demand all his attention. आणि मग त्यांना माहीत असतं की ही जी ट्रीटमेंट मी करणार आहे जो मॉर्गन यांच्या पत्नीची, त्याच्यामुळे सर्व प्रकारचं लक्ष माझ्या करिअरकडे किंवा सगळं प्रकारचे ऑल हिज अटेन्शन त्याच्याकडे लागलेलं आहे आणि अतिशय केस माझ्यासाठी ही महत्त्वाची आहे. अ क्विअर लॅथर्जी ऑफ स्पिरिट केम अपॉन हिम. हे डिसाइडेड टू रिमेन अंटल एव्हरीथिंग वॉज ओव्हर. आता इथे क्युअर म्हणजे काय, स्ट्रेंज. लॅथर्जी म्हणजे लॅक ऑफ एनर्जी. डॉक्टरांकडे डॉक्टर डल आहेत, त्यांना थोडंसं त्यांच्यामध्ये एनर्जी कमी आहे, ओके. आणि तरीही ते म्हणतात की मी इथे संपूर्ण काळ हे राहणार नाही, जोपर्यंत हे बरं होत नाही पेशंट तोपर्यंत. An hour later he went upstairs again, noted the progress made, came down once more, sat by the kitchen fire. आणि मग 1 तासानंतर पुन्हा ते डॉक्टर त्या पेशंटकडे जातात, तिच्यामध्ये काही प्रोग्रेस झाला आहे की नाही ते पाहतात, पुन्हा खाली येतात आणि किचनच्या जवळ जो फायर असतो, म्हणजे जसं आपण शेकोटी असते ना पूर्वी वेस्टर्न जे प्रदेशच आहेत सगळे आपण म्हणूया युरोपियन कॉन्टिनेंटमधले सगळे, तिथे थंडी असते, त्याच्यामुळे घरामध्येच ते फायर तयार करतात. इट वॉज स्टील एक्सेप्ट फॉर द रसल ऑफ अ सिंडर इन इन द ग्रेट अँड स्लो टिकटॉक ऑफ द वॉल क्लॉक. आता सिंडर म्हणजे काय आहे, इट्स अ चारकोल ॲश आहे, ही एक ॲश आहे ज्याला म्हणूया आपण राख आहे एक प्रकारची. त्या सिंडरचा एक आवाज येत आहे आणि दुसरा जो आवाज आहे तो एक गरळ्याचा आवाज येत आहे, म्हणजे अतिशय सायलेन्स आहे, कारण कोणीतरी पेशंट आहे, त्याच्यामुळे घरात अतिशय शांतता आहे. त्याच्यामुळे तिथे जे फायरमध्ये बसलं, इट वॉज स्टील म्हणजे इथे कोणतीही ॲक्टिव्हिटी नव्हते, फक्त रसल म्हणजे आवाज होता त्या सिंडरचा. आणि म्हणून मग गरळ्याचा एक आवाज होता. नो, देर वॉज अनादर साऊंड, द बीट ऑफ मॉर्गन्स फुटस्टेप ॲज ही पेस्ड इन द स्ट्रीट आउटसाईड. आणि तिथे आणखीन एक आवाज होता, तो होता जो मॉर्गन यांच्या पायाचा, जे बाहेर पेस्ट म्हणजे वॉक चालत होते, बाहेर रस्त्यावर ते चालत होते. द ओल्ड वुमेन अपोजिट हिम sat in her black dress, quite motionless, her eyes strangely alive, and voice probing, never leaving his face. आता जी म्हातारी स्त्री असते म्हणजे ती कोण आहे, जो मॉर्गनच्या पत्नीची आई, ती बरोबर तिच्या अपोजिट बसलेली असते, तिने काळा ड्रेस घातलेला असतो, तीही मोशनलेस असते म्हणजे काही तिची हालचाल नसते, कारण ती चिंता करत असते की 20 वर्षानंतर आता त्यांना पहिलंच हे त्याचं बाळंतपण आहे. आणि म्हणून तिच्या डोळ्यामध्ये एक प्रकारचा अलर्टनेस असतो, ती हुशार असते आणि म्हणून ती काहीतरी प्रोबिंग म्हणजे सर्चिंग करत असते की नेवर लिव्हिंग हिज फेस, डॉक्टरांकडे ती सतत पाहत राहते.
सो हिज थॉट वेअर हेवी मडल्ड. आता डॉक्टरांचे थॉट म्हणजे हेवी मीन्स ही द अर्थ आहे अनप्लेझंट आणि मडल मीन्स कन्फ्युज्ड. ते डॉक्टर जे आहेत थोडेसे अनप्लेझंट आहेत, कारण त्यांच्यामध्ये एनर्जी राहिलेली नाही आहे. त्यांना काही थोडेसे सॅड आहेत, ज्याला म्हणूया कन्फ्यूज आहेत, गोंधळात पडलेले आहेत. द एपिसोड ही हॅड विटनेस्ड ॲट कार्डिफ स्टेशन स्टील ऑब्सेस्ड हिम मॉबिडली. He thought of Bramwell, foolishly devoted to a woman who deceived him sordidly, of Edward Page, bound to the Shrewish Broadwen, of Danny, living unhappy apart from his wife. आता इथे काही घटना ज्या आहेत त्या ह्या डॉक्टरांना आठवत आहेत आणि मग ते म्हणतात की मला कार्डिफ या स्टेशनवरची जी काही घटना आहे ती मला आणखीनही आठवत आहे. मला ऑब्सेस्ड होत आहे. ऑब्सेस्ड म्हणजे काय, फील समवन, जे मला ज्याने मला म्हणूया मी त्या घटनेमुळे थोडासा कन्फ्यूज झालेलो आहे. मॉबिडली म्हणजे डिसअपॉइंटेड, अतिशय निराश त्या घटनेमुळे झालेले आहेत. काय, कोणती घटना होती ती? तो कोणते विचार करतात डॉक्टर, की ब्रॅमवेल जे होते, जे ब्रॅमवेल अतिशय म्हणूया फुलिशली डिवोटेड टू अ वुमन हू डिसिव्ड हिम सॉर्डिडली. सॉर्डिडली म्हणजे इन ॲन अनप्लेझंट वे. आणि जसं आपण म्हणूया एक पत्नी आहे, त्या पत्नीशी हे जे पती आहेत ब्रॅमवेल अतिशय समर्पित आहे, त्याच्यावर खूप प्रेम करतात, परंतु त्यांच्या पत्नीने त्यांना फसवलेलं आहे. ओके. आणि म्हणून अतिशय हा काही आनंदाची काही गोष्ट नाही आहे, पत्नीने फसवलेलं आहे आणि म्हणून त्यांचं जीवन जे आहे ते अनहॅपी आहे असं म्हणतात. लिव्हिंग अनहॅपीली. दुसरी एक घटना सांगतात, अपार्ट फ्रॉम हिज वाईफ हिज रिझन टोल्ड हिम दॅट ऑल दिस मॅरेजेस वेअर डिस्मल फ्युचर. आता इथे दोन त्यांनी सांगितलेले आहेत घटना, की ही थॉट ऑफ ब्रॅमवेल फुलिशली डिवोटेड टू वुमन डिसिव्ड हिम सॉर्डिडली. ब्रॅमवेल यांच्या पत्नीशी ते डिवोटेड आहेत, परंतु त्यांच्या पत्नीने त्यांना फसवलेलं आहे. दुसरे आहेत एडवर्ड पेज. एडवर्ड पेज काय आहेत, बाउंड टू श्रीविश ब्लोडवेन ऑफ डेनी. आता डेनी हे प्लेसचं नाव आहे आणि इथे दोन आणखीन कपल सांगितलेलं आहे. दुसरी कपलचं नाव आहे एडवर्ड पेज आणि श्रीविश ब्लोडवेन. हे पण एकमेकाला म्हणूया आपण पती पत्नी आहेत, परंतु त्यांचंही दे लिव्हिंग अनहॅपीली, त्यांचं पण मॅरिड लाईफ जे आहे ते आनंदी नाही आहे. आणि अपार्ट फ्रॉम हिज वाईफ हिज रिझन टोल्ड हिम दॅट ऑल दीज मॅरेजेस वेअर डिस्मल फेल्युअर. आणि पत्नीशिवाय त्यांना आणखीन एक गोष्ट ते विचार करतात, की जे काही सगळे जे विवाह आहेत ते विवाह आपण म्हणूया फेल्युअर झालेले आहेत. अशा दोन घटना आहेत ज्याच्यामध्ये डिस्मल आहे म्हणजे सॅडनेस आहे लग्नामध्ये, असं त्यांना तिथे जाणवतं. इट वॉज अ कन्क्ल्युजन विच इन हिज प्रेझेंट स्टेट मेड हिम वाईन्स. आता मग काय झालेलं आहे, इट वॉज अ कन्क्ल्युजन विच मेड हिज प्रेझेंट स्टेट मेड हिज वाईन्स. आता वाईन्स म्हणजे काय, वाईन्स मीन्स कापणे, शिवर, बरोबर आहे. की ह्या सगळ्या घटनातून त्यांनी जे कन्क्ल्युजन काढलेले आहेत, की जे विवाह असतात त्याच्यामध्ये जे फेल होतात त्याच्यामध्ये सॅडनेस आहे किंवा माणसाला दुःख प्राप्त होतं, अशा स्वरूपाच्या ह्या त्यांच्या दोन घटना आहेत. सो ही विश टू कन्सिडर मॅरेज ॲज ॲन आयडेलिक स्टेट. येस, ही कुड नॉट अदरवाईज कन्सिडर्ड इट विथ द इमेज ऑफ ख्रिस्टाईन बिफोर हिम. आणि मग त्यांना आठवतं आहे की कशा पद्धतीने डॉक्टरांना स्वतःची पण लाईफ आठवते, की जे त्यांनासुद्धा जे लग्न त्यांनी विवाहाचा जो विचार केला होता, जे कसं झालेलं आहे की विवाह म्हणजे आयडेलिक स्टेट, आयडेलिक म्हणजे विवाहामुळे एक प्रकारची शांतता भेटते असं. आणि परंतु त्यांची जी ख्रिस्टीनबरोबरचे रिलेशन असतात, ख्रिस्टीन जिच्यावर ते प्रेम करत असतात, ते काही आपण म्हणूया सक्सेसफुल नसतात. त्याच्यामध्ये ते त्यांच्या रिलेशनशिपमध्ये जे त्यांची जी काही बिलेवेड असते तिच्याबरोबर तिचे संबंध काही व्यवस्थित नाही आहेत, सक्सेसफुल नाही आहेत. हर आईज शायनिंग टुवर्ड्स हिम ॲडमिटेड नो अदर कन्क्ल्युजन. आणि म्हणून म्हणतात की तिचे डोळे माझ्यापुढे असे शाईन होत आहेत, चमकत आहेत, परंतु त्याच्यातून कोणतंही कन्क्ल्युजन मला मान्य होत नाही आहे. किंवा इट वॉज द कॉन्फ्लिक्ट बिटवीन हिज लेवल डाउटिंग माइंड अँड हिज ओव्हरफ्लोईंग हार्ट विच लेफ्ट हिम रिसेंटफुल अँड कन्फ्युज्ड. आणि म्हणून त्याच्या मनामध्ये एक काय चालू आहे, कॉन्फ्लिक्ट, ऑपोजिट थॉट, विरोधी विचार
हे चाललेले आहेत. मनामध्ये एक संशय आहे. ओव्हरफ्लोटिंग हार्ट म्हणजे काय? अतिशय कडवट त्याच्या हृदयाच्या ज्या भावना आहेत त्याच्या डॉक्टरांच्या, त्या अतिशय आपण म्हणूया कडवट आहेत. ज्याला म्हणूया विवाहाविषयी किंवा त्यांचं जे काही रिलेशनशिप होतं, ते नातं जे होतं ते काही सक्सेसफुल नव्हतं आणि त्याच्यामुळे त्यांचं मनामध्ये जे विचार होते विवाहाविषयी ते अतिशय कन्फ्यूज्ड करणारे होते किंवा मनामध्ये राग निर्माण रिसेंटफुल म्हणजे ज्याला म्हणूया आपण राग निर्माण करणारे होते. सो ही लेट हिज चिन सिंक अपॉन हिज चेस्ट. आता ही लेट हिज चिन म्हणजे काय? हुनवटी. बरोबर आपल्या होटाच्या खालचा जो भाग असतो तो. त्याने ते चेस्टमध्ये अशी खाली आपण मान करतो ना आणि आपली जी चेस्ट आहे, हुनवटी जी आहे ती आपल्या छातीला लागते, तसे ते बसलेले आहेत. स्ट्रेच आउट हिज लेग, स्टेड ब्रुडिंगली इन टू द फायर. आणि पाय त्यांनी त्यांचे स्वतःचे असे पसरलेले आहेत आणि एकटक पाहत आहेत. ब्रुडिंगली म्हणजे काय? थिंकिंग ऑफ पेनफुल मेमरी. आणि मग ते ज्या काही वेदनादायक, ज्या मनाला वेदना देणाऱ्या त्यांच्या आठवणी आहेत, त्यांच्या लव्हरविषयी, ज्याला म्हणूया क्रिस्टाईन होते, त्याच्याविषयी ते विचार करत आहेत. आणि फायरकडे एकटक ज्याला म्हणूया त्या फायरकडे पाहून ते विचार करत आहेत. ज्या आठवणी आहेत ज्या अतिशय कडवट आहेत, ज्या पेनफुल आहेत. ही रिमेंड लाईक दिस सो लाँग अँड हिज थॉट वेअर सो फिल्ड विथ क्रिस्टाईन. आणि म्हणून हे जे विचार आहेत, जे म्हणूया ज्या आठवणी होत्या त्या खूप दिवसाच्या होत्या आणि त्यांचा जो मनामध्ये जी काही भावना विचार चालू होते ज्या क्रिस्टाईनीविषयी होत्या त्याच्याविषयी ते विचार करत होते. दॅट ही स्टार्टेड when the old woman opposite suddenly addressed him. आणि मग ते ही स्टार्टेड मीन्स ते हललेले आहेत. का हललेले आहेत? की ज्यावेळेस त्यांच्या अगदी विरोधी बाजूला ती ओल्ड वुमॅन बसलेली असते ना. ओल्ड वुमॅन कोण? जॉन मॉर्गनची वाईफची आई, बरोबर आहे. ती त्यांच्या समोर बसलेली असते. तिच्यावेळेस त्यांना ॲड्रेस करते, कॉल करते. ॲड्रेस म्हणजे कॉल करते. हर मेडिटेशन हॅड पर्स्यूड अ डिफरंट कोर्स. आणि मग तिचं जी काही त्या ओल्ड स्त्रीचे म्हणजे जो मॉर्गनच्या आईचे जे काही थॉट होते, मेडिटेशन म्हणजे थॉट, त्याच्याविषयी ती त्यांच्या मुलीविषयी विचार करत होते. आता आणखीन एक कॅरेक्टर आपल्याला इंट्रोड्यूस होते पुढे, पहा नवीन पात्र याच्यामध्ये येते. सुसान सेड नॉट टू गिव्ह हर क्लोरोफॉर्म इफ इट वूड हार्म द बेबी. आता सुसान कोण आहे? तर जो मॉर्गनची वाईफ आहे, पत्नी आहे, ज्याची डिलिव्हरी होणार असते. ती म्हणते की मला क्लोरोफॉर्म ही एक मेडिसिन आहे ज्याच्यामुळे म्हणूया आपण भूल बेशुद्ध होतं किंवा जसं म्हणतो आपण, ती एक मेडिसिन आहे. ती मेडिसिन मला देऊ नको, त्याच्यामुळे कदाचित माझ्या होणाऱ्या बेबीला, माझ्या बाळाला त्रास होऊ शकतो. सो शी इज ऑफुल सेट अपॉन दिस चाइल्ड. डॉक्टर बॅच हर टोल्ड आईज वॉर्म ॲट अ सडन थॉट. आणि सेट अपॉन म्हणजे काय? स्टक टू समथिंग. आता ती अतिशय एखाद्या गोष्टीचा आपण म्हणूया त्या गोष्टीला चिटकून राहणे. डॉक्टर बॅचला ती कॉल करते किंवा बोलवते आणि म्हणते की हर ओल्ड आईज वॉर्म ॲट अ सडन थॉट. एक विचार आपण म्हणूया तिच्या डोळ्यामध्ये पाहून तिच्या मनामध्ये काहीतरी विचार चालले आहेत. शी ॲडेड इन अ लो टोन, वी ऑल आय फॅन्सी. आणि मग ती म्हणते अतिशय बारीक आवाजामध्ये म्हणते की सगळं फॅन्सी म्हणजे थॉट, आपण सगळे आहोत, सगळं ठीक होईल. सो ही कलेक्टेड हिमसेल्फ विथ ॲन एफर्ट. इट ओंट डू एनी हार्म. अँड ॲनेस्थेटिक ही सेड काइंडली, दे विल बी ऑल राईट. आणि मग डॉक्टर म्हणतात की मी पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि काहीही त्रास होणार नाही आहे. मी ॲनेस्थेटिक हे दिलेलं आहे, ही औषध जे आहे ते दिलेलं आहे ज्याच्यामुळे तिला काही होणार नाही, सगळं काही ठीक होईल. हिअर्स द नर्स's व्हॉइस वॉज हर्ड कॉलिंग फ्रॉम द टॉप लँडिंग. आता वरच्या मजल्यावरून नर्सने आवाज दिलेला आहे. ओके. सो अँड्र्यू ग्लान्स्ड ॲट द क्लॉक विच नाव शोड 3:30. ही रोजेस. आता अँड्र्यूने वरती पाहिलेल्या नर्सकडे, तर त्यावेळेस त्याला घड्याळ दिसलेला आहे. किती वाजले आहेत? 3:30 सकाळचे. ही रोज वेंट अप टू द बेडरूम. ही परसिव्ड दॅट ही माइट नाव बिगिन हिज वर्क. आणि मग
ते डॉक्टर जे आहेत ते उभे राहिलेले, रोज राईजचा पास्ट आहे, उभा राहिलेले आहेत बेडरूमकडे ते गेलेले आहेत आणि त्यांनी त्यांचा विचार जे आहे ते आकलन केलेलं आहे सगळ्या गोष्टींचं आणि त्यांनी ठरवलं की आता आपलं काम हे करायचं आहे आपल्याला. An hour elapsed. It was a long, hard struggle. Then, as the first streak of dawn strayed past the broken edge of the blind, the child was born lifeless. आता 1 तास इलॅप्स म्हणजे पास्ट गेलेला आहे. दुसरा एक आपण म्हणूया स्ट्रीक हा शब्द आहे. फर्स्ट स्ट्रीक आहे ना, स्ट्रीक म्हणजे पहिला किरण. आता पहिला 1 तास गेल्यानंतर खूप साऱ्या आपण प्रयत्न केल्यानंतर डॉक्टरने की पहिला किरण ज्यावेळेस पहाटेला पडलेला आहे त्यावेळेस आपण म्हणूया ते चाइल्ड जे आहे ते जन्माला आलेलं आहे, परंतु ते कसं आहे लाईफलेस, ज्याला म्हणूया आपण त्याला जीवन नाही आहे किंवा ते जिवंत आहे असं वाटत नाही आहे. ॲज ही गेज्ड ॲट द स्टील फॉर्म अ शिवर ऑफ हॉरर पास्ट ओव्हर अँड्र्यू. आणि मग तो एकटकपणे पाहत राहिला, मनामध्ये एक प्रकारची भीती आणि भीतीमुळे एक थरकाप हा अंग थरथरायला लागलेला आहे. आफ्टर ऑल दॅट ही हॅड प्रॉमिस्ड हिज फेस heated with his own exertion chilled suddenly. आणि मग डॉक्टर अतिशय म्हणूया चिल्ड म्हणजे थंड झालेले आहेत, कारण त्यांनी वचन दिलेलं असतं की मी दोघांनाही सगळं ठीक होईल, बाळालाही वाचवेल, आईलाही वाचवेल. आणि म्हणून त्यांनी जे काही प्रयत्न केलेले आहेत त्याच्याविषयी परंतु ते अनसक्सेसफुल झालेले आहेत, यशस्वी झालेले आहेत, म्हणून मनामध्ये थोडीशी भीती डॉक्टरांच्या निर्माण झालेली आहे. Hesitated, torn between his desire to attempt and resuscitate the child and his obligation towards the mother who was herself in a desperate state. आता नवीन शब्द आहे त्याच्यामध्ये काही पाहूया. रेस्युसाईड स्टेट म्हणजे काय, ब्रिंग बॅक फॉर लाईफ. डिस्परेट म्हणूया, ज्याला म्हणूया नीड हेल्प. आता डिस्परेट इथे सॅड आहे, परंतु इथे ज्याला मदतीची गरज आहे. आता डॉक्टर हे अतिशय अडखळतपणे बोललेले आहेत. 2 विचार त्यांच्या मनामध्ये चालू आहेत की त्यांचा एक प्रयत्न असतो की त्या मुलाला पुन्हा आपण लाईफ देऊ शकतो का, त्याला जिवंत करू शकतो का, आणि दुसरं त्यांचं एक कर्तव्य आहे जे आईपाशी आहे की आपण त्या आईला काही मदत करू शकतो का. ओके, तिला स्वतःलाच त्याच्या बाळाच्या आईला मदतीची आता गरज आहे, हे विचार त्यांच्या मनामध्ये आहे. कारण आईची स्थिती, आई ज्याला म्हणूया ॲनेस्थेटिक हे दिल्यामुळे थोडंसं बेशुद्ध अवस्थेमध्ये आहे आणि तिला पण आता ट्रीटमेंटची गरज आहे. एका बाजूला बाळ आहे, जे बाळ म्हणूया आपण लाईफलेस आहे. द डायलेमा वॉज सो अर्जंट ही डिड नॉट सॉल्व इट कॉन्शियसली. आणि म्हणून ही जी मनाची डिलेमा म्हणजे काय, कन्फ्युजन, मनामध्ये असणारी द्विधा अवस्था, करू की नाही करू. आणि म्हणून तो अशा प्रकारचा होता की तो ज्याला म्हणूया काही क्षण तर कळेनासं झालं असं म्हणूया. सो ब्लाइंडली, instinctively, he gave the child to the nurse and turned his attention to Susan Morgan, who now lay collapsed, almost pulseless, and not yet out of ether upon her side. आता काही शब्द आहेत, पुन्हा एकदा पाहूया काय काय आहेत ते. तर पहिला आहे इन्स्टिंक्टिव्हली. इन्स्टिंक्टिव्हली म्हणजे नॅचरल रिॲक्शन. तर डॉक्टरने पाहिलेलं आहे की कोणाला पहिल्यांदा पाहूया, बाळाकडे पाहूया की बाळाच्या आईकडे पाहूया. तर त्यांनी पहिल्यांदा नॅचरल त्यांची रिॲक्शन होते की त्यांनी ते बाळ जे होतं ते नर्सकडे दिलेलं आहे आणि त्यांनी लक्ष जे आहे त्या बाळाच्या आईकडे म्हणजे सुसान मॉर्गनकडे दिलेलं आहे, जी कोलॅप्स झालेली आहे, खाली ज्याला म्हणूया तिच्याकडे काहीही स्ट्रेंथ नाही आहे, अतिशय ती वीक झालेली आहे आणि पल्सलेस, तिच्या नाडी जी आहे त्या नाडीचे ठोके कमी झालेले आहेत. सो सी नॉट इट आउट ऑफ द एदर म्हणजे तिला म्हणूया आपण बेशुद्ध झालेली आहेत औषधामुळे, आणखीनही बेशुद्ध आहे, तिची अवस्था बाळाच्या आईची काही ठीक नाही आहे. सो अपॉन हर साईड हिज हेस्ट वॉज डिस्परेट, अ फ्रँटिक रेस अगेन्स्ट हर एबिंग स्ट्रेंथ. आणि आता नवीन शब्द पाहूया. डिस्परेट म्हणजे इंटेन्स इमोशन, तीव्र म्हणूया भावना ज्या आहेत त्या कोणाच्या आहेत, हेस्ट म्हणजे पटकन करणे. डॉक्टरांच्या अतिशय तीव्र भावना आहेत, काहीतरी करण्यासाठी त्यांनी धडपड सुरू केली आहे. फ्रँटिक म्हणजे काय, पॅनिक होणं, पॅनिक स्ट्रायकन म्हणजे अतिशय घाबरलेले आहेत. जी आई आहे तिची
अतिशय म्हणूया तिच्यामध्ये एनर्जी नाही आहे. अगेन्स्ट हर इबिंग. इबिंग म्हणजे काय? डिक्रीजिंग ग्रॅज्युअली, हळूहळू ज्याला म्हणूया तिची जी काही स्ट्रेंथ आहे त्या स्त्रीची डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाच्या आईची अवस्था काय आहे, कशी होते, असे सांगण्याचा इथे वर्णन हे केलेलं आहे की तिच्यामध्ये जी स्ट्रेंथ आहे, ताकद बिलकुल नाही आहे, ती वीक खूप झालेली आहे. इट टूक हिम ओनली अन टू instant to smash a glass ample and inject a medicine. आणि मग इथे ग्लास ॲम्प्यूल म्हणजे काय? एक काचेच्या बाटलीतून आपण म्हणूया त्यांनी घेतलेलं आहे औषध. आणि मग त्यांनी ठरवलेलं आहे की अँड इंजेक्ट द मेडिसिन. जसं आपण इंजेक्शन घेतो, डॉक्टर इंजेक्शन घेतात आणि ती काचेची बाटली असतात ना, इंजेक्शन ओढतात, त्याला काचेच्या बाटलीला ज्या औषधाचे आहेत ज्याच्यातून इंजेक्शनने ते औषध ओढतात त्याला ग्लास ॲम्प्यूल असं म्हटलेलं आहे. आणि ते मेडिसिन इंजेक्शन तिला देतात. देन ही फ्लंग डाऊन द हायपोडर्मिक सिरिंज अँड वर्कड अनपॅरिंगली. आता हायपोडेमिक म्हणजे काय? बिलो स्किन. ते सिरिंज जे आहे सुरूच्या तिच्या आतमध्ये ती सुई शरीराच्या आतमध्ये देतात, ज्यावेळेस आतमध्ये जाते शरीराच्या आतल्या भागात, त्याला हायपोडेमिक असं म्हणतात. आणि मग अनपॅरिंगली म्हणजे काय? अनकाइंड. वर्कड अनस्पॅरिंगली टू रिस्टोर द फ्लॅसिड वुमेन. आणि मग ज्याला म्हणूया की त्या ज्या स्त्रीला ज्या आहे जी खूप वीक, फ्लॅसिड म्हणजे काय? वीक झालेली आहे, तिच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी तिला इंजेक्शन हे दिलेलं आहे. आफ्टर फ्यू मिनिट्स ऑफ फ्युरिश एफर्ट हर हार्ट स्ट्रेंथन. ही सॉ दॅट ही माइट सेफली लिव्ह हर. आणि मग आफ्टर अ फ्यू मिनिट्स फेवरिश एफर्ट म्हणजे काय? ज्याला म्हणूया आपण खूप जास्त प्रयत्न केलेले आहेत बाळाच्या आईकडे किंवा बाळाच्या आईची जी तब्येत खराब झालेली होती त्यासाठी डॉक्टरांनी खूप प्रयत्न केलेले आहे. आता मात्र तिचा हार्ट जे आहे स्ट्रेंथन झालेला आहे, थोडी परिस्थिती तिची सुधारत आहे. आणि मग डॉक्टरांनी आता ठरवलेलं आहे की कदाचित आपण आता इथून जाऊ शकतो. ही स्वंग राऊंड ही सॉ that he might safely leave her. He swung round in his shirt sleeves, his hair sticking to his damn bro. आता हे सगळे प्रयत्न करत असताना एका बाजूला बाळ आहे, एका बाजूला आई आहे. दोघांनाही पाहत असताना बाळाला नर्सकडे दिलेलं आहे. आईच्या तब्येतीची काळजी करत असताना हे डॉक्टरांना ज्या म्हणूया खूप मोठ्या प्रकारे घाम आलेला होता अंगाला. त्यांचे जे हेअर्स होते ते आपण म्हणूया घामाने संपूर्ण बॉडीवरचे ते चिटकलेले होते आणि अतिशय घाम त्यांना आलेला होता. थोडेसे घाबरलेले, दोन्ही प्रयत्न करताना खूप दमछाक त्यांचा झालेला होता. आणि म्हणून तिला सेफली कसं करता येईल अशा पद्धतीने त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि त्यांचे जे डोळे आहेत ते पण म्हणूया ओले झालेले आहेत. वेअर्स द चाइल्ड? The midwife made a frightened gesture. She had placed it beneath the bed. आणि मग डॉक्टरने विचारलं की आता मुलगा कुठं आहे? आईची तर तब्येत बऱ्यापैकी आपण सुधारलेली आहे, इंजेक्शन दिलेलं आहे तिला, तिच्यामध्ये खूप सुधारणा आपण होऊ लागलेली आहे. आणि मग त्यांनी विचारलं की बाळ कुठं आहे? आणि द मिडवाईफ, जी स्त्री होते ना, जी ज्याला म्हणूया डिलिव्हरीच्या वेळेस मदत करणाऱ्या ज्या म्हाताऱ्या स्त्रिया असतात, तर तिने अतिशय भीतीदायक आपण म्हणूया हा चेहऱ्यावरचे हावभाव केलेले आहेत. कारण तिने जे बाळ आहे ते कुठे ठेवलेलं आहे? बेनीथ द बेड, बेडच्या खाली ठेवलेलं आहे. इन अ फ्लॅश अँड्र्यू नेल्ट डाऊन. आणि मग अँड्र्यू जे आहेत ते काय करत आहेत? खाली नेल्ट झालेले आहेत, गुडघ्यावरती बसलेले आहेत. फ्लॅशिंग अमॉंगेस्ट द सोडन न्यूजपेपर बिलो द बेड ही पुल्ड आउट द चाइल्ड. आणि मग खाली बसून त्याने न्यूजपेपरला हे करून ते मुलगा जो आहे तो हातामध्ये घेतलेला आहे त्या बाळाला. अ बॉय परफेक्टली फॉर्म्ड, द लिम्प वॉर्म बॉडी वॉज व्हाईट अँड सॉफ्ट ॲज टॅलो. आता आपण म्हणूया नवीन जे बाळ जन्मलेलं आहे त्याच्याविषयी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने ते बाळ आहे, त्याची बॉडी आणखीनही गरम आहे, अतिशय आपण म्हणूया व्हाईट त्याची स्किन आहे, सॉफ्ट आहे, टॅलो आहे. टॅलो म्हणजे जसं लाईक अ वॅक्स, मेणासारखी असते म्हणून ना, मेणबत्ती जी असते त्या पद्धतीने अतिशय आपण हात लावल्यानंतर मोवर त्याची स्किन आहे. द कॉर्ड हॅस्टिली स्लॅश्ड ले लाईक अ ब्रोकन स्टेम.
The skin was lovely texture, smooth and tender. The head lolled on the thin neck, limbs seemed boneless. आता बाळाची अवस्था सांगितलेली आहे की त्यांनी पटकन त्याचे कॉर्ड्स हे चेक केलेले आहेत, तर ब्रोकन स्टेम म्हणजे तुटलेल्या फांदीसारखं बाळ काहीच हालचाल करत नव्हतं. त्याची स्किन जी होती अतिशय टेक्स्चर्स, त्याची रचना जी होती अतिशय छान होती, स्मूथ होती, टेंडर, अतिशय नाजूक होती. आणि मग हेड लॉल्ड ऑन द थिन नेक, परंतु हा अतिशयची त्याची जी मान होते, मानूपासून त्याचा ज्याने चेहरा असा पाडलेला होता खाली, म्हणजे काही हालचाल होत नव्हते. द लिम सेम्स बोनलेस, आणि त्याचे जे काही बाहू होते, जे आपल्याला म्हणतो ना हात हात आणि डोकं जे म्हणूया, ज्याला म्हणूया बोनलेस, ज्याच्यामध्ये हाडच नाही आहे, मोशनलेस होते, अतिशय बाळाची काही हालचाल नव्हते, अशा स्वरूपाची बाळाची ही अवस्था आहे. So that's the first part that today we discussed. We will continue in next of our session. For more such video, do like, share and subscribe my channel Avinash for EMRS. Thank you very much for watching this video.